वरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लक्ष्मण चाळ, साईनाथ नगर, ठाणे पूर्व या ठिकाणची आपली ताई जिला भेटणार आहोत, दीपाली जनार्दन डाके. या ताईला भेटूया, डाके कुटुंबाला भेटूया आणि ताईच्या मनात नेमकं काय चाललंय ते जाणून घेऊया. ताई उत्साहात आहे लग्न होणार म्हणून. ताईपेक्षा ताईच्या घरातल्यांचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. काय म्हणते ताई? चला ऐकूया. नमस्कार, माझं नाव दीपाली जनार्दन डाके. मी एका शाळेमध्ये टीचर आहे. नमस्कार, माझं नाव सर्वेश कांचन पाटील. मी बेसिकली एक वेलनेस काउन्सिलर आहे. घरात लग्नाचा विषय निघाल्यामुळे थोडंसं बर्डन आलेलं. त्यानंतर ज्याच्याशी आता माझं लग्न जमले, सर्वेश पाटील, त्याच्याशी तो मला बघायला आला. त्यानंतर त्याच्याशी माझं बोलणं झालं आणि मग नंतर झाले डिस्कशन झाल्यामुळे दोघांचं एकमेकांची मतं जुळली आणि माझं लग्न जमलं. लग्नाचा विषय घरात चालू होता तेव्हा मी ॲक्च्युअली रिलक्टंट होतो. मला लग्न करायचं नव्हतं इतक्या लवकर. आई वडील मुलगी बघायला गेले होते. आई वडिलांना मुलगी आवडली, सो आय डिसायडेड की मला मुलगी बघायची आहे. मी 15 फेब्रुवारीला मुलगी बघायला गेलो आणि बघता क्षणी मला असं वाटलं की येस, हीच ती मुलगी की मला लग्न करायचं आहे. मला हवा तसा जोडीदार मिळालेला आहे आणि त्यात मी भरपूर खुश आहे. मला हवी तशी लाईफ पार्टनर मिळाली आहे आणि मी खूप खुश आहे. येत्या 17 डिसेंबरला आम्ही विवाह बंधनात अडकणार आहोत. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादांची. तेव्हा तुम्हा सर्वांना आमचं आग्रहाचं निमंत्रण. नमस्कार. 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 या उखाणा. होम मिनिस्टरच्या निमित्ताने झाली सर्व नातेवाईकांची भेट. सर्वेशचं नाव घेते. सर्वेश आहेत छानच, पण माझ्या सासू आहेत ग्रेट. अरे वा, अभिनंदन. द्या ओळख करून सांगेन. हे माझे मिस्टर सर्वेश कांचन पाटील. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे आजी सासरे. नमस्कार. हे माझे आजोबा. ही माझी मावशी. नमस्कार. ही माझी आजी सासू. ही मावशी. ही आजी. ती मावशी. हे भाऊ. त्या काकी. नमस्कार. ते काका, ते वडील आणि त्या नणंद. नमस्कार. नमस्कार. हे काय लिहिलंय? लूज वेट नाव आस्क मी हाऊ. म्हणजे वजन कमी करायचं. हो, हेल्दी राहायचं. हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल. याच्याबद्दल आपण नक्की गप्पा मारूया. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? ठाण्यातलंच. सगळं बालपण तिथे गेलं? हो, तिकडेच. सगळं बालपण ठाण्यात? हो, ठाण्यातच. बाबा काय करतात? आई? बाबा, आई घरीच असते आणि बाबा नेव्हीत कामाला आहेत मुंबईला. मुंबईला. मग आता कुठे जाणार लग्न करून? पुण्याला. ठाणे वरून पुणे. अरे वा. कधी जाणार? 17 डिसेंबर. 17 डिसेंबर. 17 डिसेंबर. आणि मग साखरपुडा कधी झाला? साखरपुडा 13 मेला झाला. 13 मेला. हो. सगळं आत्ताच झालंय? हो, आत्ताच. 13 एप्रिल. सगळे सांगतात 13 एप्रिल. नक्की काय आहे? 13 एप्रिल. 13 एप्रिल. बर. काय करतात मिस्टर? मिस्टर न्यूट्रिशियन कन्सल्टन्सीचं हे करतात. बोला. ओ, नमस्कार. या, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. बसा बसा. लूज वेट नाऊ आस्क मी हाऊ, हे काय असतं? म्हणजे मी बेसिकली वेलनेस काउन्सिलर म्हणून काम करतो, ज्यामध्ये आम्ही लोकांना थ्रू प्रॉपर बॅलन्स न्यूट्रिशन, हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल जगायला शिकवतो. मग काय केलं पाहिजे सांगा ना तुम्ही. माझं न्यूट्रिशन सेंटर आहे पुण्यामध्ये, तिथे आल्याशिवाय बारीक होत नाही? असं काही नाही, आपण पर्सनल अपॉइंटमेंट घेऊ शकतो. हो का? हो. नाही, पण काय हो, मला सांगा की काय म्हणजे खरंच बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो. महाराष्ट्रात कितीतरी घरं अशी आहेत किंवा कितीतरी जणी अशा आहेत किंवा कितीतरी जणं अशी आहेत की ज्यांना काही केलं तरी सुद्धा वजन कमी होत नाही किंवा हेल्दी राहता येत नाही. अशाला एक खबरदारी घ्यायची असेल तर काय करायची? एक म्हणजे महत्त्वाचा ब्रेकफास्ट सगळ्यांनी केला पाहिजे. ब्रेकफास्ट अजिबात चुकवला नाही पाहिजे. उपास तपास सगळ्यांनी बंद केले पाहिजेत. बरं. वेळच्या वेळी खाल्लं पाहिजे. सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी जेवण, संध्याकाळी हलकाशी न्याहारी आणि रात्रीचं जेवण हे 10च्या आत झालं पाहिजे. आणि पुरेशी 8 तास झोप, जी इथे बहुतांश लोकांची होत नाही. ती जीवनशैली बदलणं फार महत्त्वाचं आहे. आजकालची धकाधकीची जीवनशैलीमुळे माणूस हा अनहेल्दी होत चाललेला आहे.
आणि हे फील्ड असं आहे की अनएंडिंग आहे. पण मला विचारायचं आहे की वजन कमी होतं या गोष्टी फक्त मेंटेन केल्या तर? हो, काय सांगता? अरे वा. म्हणजे जीवनशैली बदलली की वजन तर कमी होतंच, पण आपल्याला त्याचे बेनिफिट्स पण होतात. एनर्जी लेवल वाढते, फ्रेश वाटतं. बरं, आता मला विचारायचं आता हे सगळं झालं तुमच्या त्या जो काही बॅच लावलाय तुम्ही, हो. हा, त्याच्याकडनं जो काही मेसेज आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचला. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही राहायला कुठे, तुमचं बालपण कुठे? मी राहायला पुण्याला आहे. माझं बालपण अलिबागमध्ये झालं, शिक्षण अलिबागला झालं. अलिबागला कुठे? RCF शाळा पिंपळघाट. बरं बरं, तिथे. तिथे माझं शिक्षण झालं. मी आजी आणि आजोबांकडे राहायला होतो वगैरे. आणि मग आई बाबा? आई बाबा पुण्याला होते. पुण्याला? वडिलांचा बिझनेस स्वतःचं एक्सरे मशीनचं निगडीत, आणि आई बँकेत आहे. अच्छा. आणि मग तुम्ही ठाण्याला कुठे पोहोचलात? माझ्या मामीची जी वहिनी आहे ती हिची मावशी. काय हो, काय झालं, कसं जमलं? मावशी काय म्हणाली? एकदा मावशीने असाच विषय काढला यांच्या घरी आणि मग पत्रिका वगैरे बघून झालं. कधी बघितलं एकमेकांना? आता 15 फेब्रुवारीला. नक्की ना? व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी. काय सांगता? मग त्या दिवशी एकमेकांना बघितलं? हो, पाहिलं. कुठे? माझ्या मामा म्हणजे माझी आजी राहते बाळकुंबला, त्यांच्या घरी. बाळकुंबला गेला होता? मुंबईकर. मुंबईत? मग ठाण्याला? हां, ठाण्यात राहतात. त्यांचं आडनाव मुंबईकर आहे. अच्छा, ठाण्यात राहतात, आडनाव मुंबईकर आहे. अरे हे नवीनच आहे. ठाण्यात राहणाऱ्यांचं आडनाव मुंबईकर. खरं ठाणेकर पाहिजे की नाही? त्यांचं आडनाव मुंबईकर आहे, पण चांगलं आहे. मग तुम्ही काय बघायला गेलात? हो, तेव्हा बघण्याचा कार्यक्रम हे आले झाला. हो, होते? हे किती आले. जण आले होते? तेव्हा हे आणि त्यांची मावशीच आलेले. त्याच्या दोघेच आले? आधी मला बघून गेलेले त्यांचे आई वडील वगैरे सगळे. हा, मग नंतर हे येऊन बघून गेले, मग झालं लगेच. तुम्ही कधी पसंत केलं त्यांना? लगेच. नंतर आतमध्ये थोडंसं बोलणं झालं आणि मग झालं पसंत. काय हो? ऍक्च्युली आई वडील बघून गेले होते आधी. मला इंटरेस्ट नव्हता लग्नामध्ये. का? थांबा थांबा, हे महत्वाचं आहे. का हो? असं असतं ना, जेवढं आपण सिंगल असतो तेवढं जास्त आपल्याला ओके. म्हणजे एक मिनिट, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. माहिती नाही मला. पण तुमचं काय म्हणणं आहे की एकटं राहण्यामध्ये आनंद आहे की? नाही, एकटं राहण्या आधी तर एकटं राहतच होतो. आता कशाला एकटं पाहिजे ना, कोणतरी सोबत हवंच ना. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला उत्तम उत्तम पदार्थ तुम्ही करत असाल ना हो. तयार, मग आता यांचं वजन वाढवणार का कमी करणार? वाढवण्याचा प्रयत्न करेल, पण ते कमी करतील असं. काय हे आता? वाढूनच देणार नाही वजन. तुम्ही वाढूच देणार? ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. काय वाढवलंय थोडंसं वजन, कसं काय? खाऊन खाऊन. काय हो, सुरूच झालंय. लग्न जमल्यापासून त्यांचं वजन वाढायला लागलेलं आहे. असं त्यांचा गैरसमज आहे तो. काय म्हणजे असं का होकार दिला तुम्ही त्यांना? मेन म्हणजे दिसायला सुंदर होते, मला तरी वाटले, आणि समजूतदारपणा आहे त्यांच्यात, हा मला आवडला. आणि तुम्ही का होकार दिला? मुख्य म्हणजे वडिलांना आवडणं गरजेचं होतं. मी जर मुलगी बघितली असते आणि वडिलांना नाही आवडली तर? नाही, मला एक सांगा, हां. वडिलांना आवडली म्हणून केली का तुम्हाला आवडली मला म्हणून? पण आवडली. मी बघता क्षणी म्हटलं मला ही मुलगी आवडली. का हो? सुंदर आहे, उंच आहे, हां. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंपल आहे. काय हो, एवढं कौतुक चाललंय? काय माहिती, पहिल्यांदाच करतायत. पहिल्यांदाच करतायत? तर नवीन नवीन आहे ना सगळं. मग आता भेटता कोण आहे तुम्ही? हो, भेटला केव्हा तरी येतात ठाण्याला, तेव्हा येतात. भेट. तेव्हा तरी 3-4 वेळेला आलंय. काय सांगता? पुण्याला बोलवतो, येतच नाहीत. काय हो? आपला येतो ठाण्याला. का नाही जात पुण्याला? नंतर जायचंच आहे ना, त्यामुळे आता नाही जात. आता नाही जात? बरं, चित्रपट कुठला बघितला? एकत्र हां. कुठलाच नाही. अजून नाही, का? तेवढं अजून गेलोच नाहीये एकत्र. हा, बरोबर. फेब्रुवारीत ठरलं, एप्रिलमध्ये साखरपुडा, मे महिना आता आहे, हो. डिसेंबरमध्ये लग्न आहे. हो. मग आता 6 महिने आहेत अजून. हो. काय हो? हो, मग काय प्लॅनिंग केलंय ना. काय काय कसं भेटायचं, कुठे भेटायचं? ते म्हणतात मी ठाणे टू पुणे पास काढणार आहे, आता रोज येणार. रोज येणार? काय असं जमेल तसं. हां? मी आपला तिकीट काढतो ट्रेनचं. आई विचारते बॅलन्स कट झाला. आई बँकेत आहे ना. हां. आई विचारते बॅलन्स कट झाला, काय केलंस नक्की तू? हां. म्हटलं तिकीट काढले. मग लगेच ठाणा. लगेच. मग संध्याकाळी परत जाता असं की एकदा मुक्काम? झालंय की मी संध्याकाळी गेलोय डेक्कन एक्सप्रेसनी पुणे टू ठाणे, आणि रात्रीच्या शिर्डी पॅसेंजरने परत पहाटे पुण्याला आले. केवढं करतायत तुमच्यासाठी, आणि एकदा पुण्याला येत नाहीत. काय हो, काय हे बरोबर नाही. हा ताई, काय जाईन चाललंय? जाईन, नक्की जाईन. जाणार. हा, तुम्हाला आवड कसली? जास्त म्हणजे डान्स करायची आवड आहे. अरे वा, शिक्षण वगैरे घेताय? हो, झालेलं आहे. कथ्थक भरतनाट्यम झालेलं आहे माझं. बरं. आणि तुम्ही? मला ट्रॅव्हलिंगची आवड आहे. मला फिरायला प्रचंड आवडतं. हां. पुस्तक वाचायला आवडतं. नाचाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? तर लग्नानंतर हिने मला नाचवलं नाही म्हणजे मिळवलं. तुम्हाला? नाचता नाचता आपल्यालाच नाचायला लावायची. काय हो, काय हे बोलताय? नाही,
ताई असं का बोलतायत? काय माहिती आज काय झालंय. आज काय झालंय? हो खूप बोलतायत का? खूप बोलताय. एरवी नाही बोलत? नाही एवढं नाही बोलत, म्हणजे डायरेक्टली बोलत नाही, जरा घाबरतात. आज काय होय काय काय सांगतात ना, शिक्षक आहे, शिस्तप्रिय आहे, त्याच्यामुळे. त्यांचा छडी वाजत पण दोघे एकमेकांशी संवाद तुमचा झालाच असेल ना? बरंच फोनवर बोलणं होतो, होतं. म्हणजे फोनवर होतो. रोज फोन होतो. किती तास? मी नाही केला तरी तिचा फोन येतो. काय हो हे नाही सांगत? करते तेव्हा तरी. त्यांचा नाही आला, वेळच निघून गेली की मग मी करते. ठराविक वेळ झाली की हिचा फोन येतोच, वाजलाच पाहिजे. अरे वा, पण हा कायम सुरू ठेवा. हो शुभेच्छा देतो. आणि आता इतक्या वेळा तुम्ही 4 वेळा इकडे आला, एकमेकांशी गप्पा मारल्या, तेव्हा आता किती एकमेकांबद्दल माहिती करून घेतली आहे ते बघूया. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, कोणत्या प्रकारच्या गाण्यावर नाचणं आमच्या ताईला खूप आवडतं? क्लासिकल. चूक काय? कोळी डान्स. कोळी गाण्यांवर, कोळी डान्स. ताईला शाळेत असताना कुठल्या गोष्टीचा कंटाळा यायचा? अभ्यास. हो, अभिनंदन. आणि आता ताई शिक्षिका आहे. काय कॉम्बिनेशन आहे. अजूनही कोणता खेळ खेळणं ताईला आवडतं? नाही माहिती. ताई कुठला खेळ? भातुकली. अजून सुद्धा माझ्या घरात खेळणी लावलेली आहे. भातुकलीची? हो. मग अजून मग खऱ्या किचन मध्ये जाता का त्या भातुकलीच्या खेळणीवरच चपात्या खऱ्या किचन मध्येच करते. करता ना? हो. म्हणजे नाहीतर तोच खेळ अजून सुरू असायचा. लग्नानंतर ताई तुमच्यात कोणता बदल करणार आहे? सॉलिड बदल करणार. मला आवडलेला आहे, याच्यावरून कळलंय मला काय ते सांगा. मी खूप बडबड करतो, माझा स्वभाव बडबड करण्याचा आहे, तो मे बी. चूक ताई काय? काटकसरपणा भरपूर करतात, तर थोडंसं माझ्यासाठी शॉपिंगला जास्त वेळ द्यावा. आणि ताई स्वतःची चूक मान्य करते का? हो. ताई काय म्हणणं आहे? नाही, अरे म्हणजे काय? म्हणजे मला राग पटकन येतो, चुकी असो या नसो माझी, पण मी स्वतःहून बोलायला जात नाही. समोरचा व्यक्ती जेव्हा माझ्याशी बोलायला येईल तेव्हाच नाही. म्हणजे समोरच्याचं बरोबर असलं तरी त्याने माघार घ्यावी. हो असं आधी चालायचं. छान, बरं चाललंय तुमचं. ताईसाठी प्रश्न, मिस्टरांची आवडती गायिका? लता मंगेशकर. चूक काय हो? आशा भोसले. बरं. वयाच्या कितव्या वर्षी मिस्टरांना रिटायर्ड व्हायचे आहे? 35व्या. का हो? हो, लाईफ एन्जॉय करायचं आहे, खूप फिरायचं आहे. सो आत्तापासून व्यवस्थित काम केलं तर डेफिनेटली 35व्या वर्षी रिटायर होईल मी आणि मला जग फिरता येईल. अरे, ट्रॅव्हलिंगची आवड आहे. 35व्या वर्षापर्यंत तुमच्याकडे भरपूर तुमच्या मनातल्या गोष्टी आणि संपत्ती येऊ. 35व्या वर्षापर्यंत व्यवस्थित काम करायचं, जेणेकरून 35व्या वर्षानंतर मला पैशासाठी काम करायला लागणार नाही. किती छान, शुभेच्छा आहेत तुम्हाला. लग्नाआधी तुमच्याबरोबर मिस्टरांना कोणती 2 नाटकं बघायची आहेत? नाही माहिती. नाही माहिती? सांगाव. नवागडी नवराज्य आणि छापा काढा. मिस्टर कोणत्या वस्तू कायम हरवतात? नाही माहिती? नाही माहिती. काय हो? मौल्यवान वस्तू, फॉर एक्झाम्पल पाकिट किंवा कॅमेरा. कळलं, पैसेच हरवतात ते लवकर शॉपिंग करा तुम्ही. मोबाईल एकदा पण नाही हरवला. नाही ना. मिस्टरांची सगळ्यात जवळची मैत्रीण कोण? आई असेल. आई. बरोबर उत्तर, अभिनंदन. काय हो, एकदम जवळची मैत्रीण, सगळ्या गोष्टी आई बरोबर शेअर करता? म्हणजे सगळं, म्हणजे जे काय पहिली गोष्ट जी असेल ती मी आईला सांगते. शुभेच्छा आहेत तुम्हाला. झी मराठीकडून तुम्हा दोघांनाही हे चांदीचं तुळशी वृंदावन आणि एक छोटासा आहेर. अभिनंदन. नमस्कार. 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 हा सासर माहेर ते सगळे सज्ज झालेले आहेत हो ना? आई, काय एक अट जर घालायची असेल सुनेला की लवकरच सून येणार आहे, बरं लग्न ठरल्यापासून मुलगा सतत ठाण्यात जाऊ लागलेला आहे. हा, लक्ष तुमची अट सांगा. तरी जास्त उपास तपास करू नये, कारण त्याचा हेल्थवर परिणाम होतो. ॲसिडिटी हे ते हल्लीच्या स्पर्धेच्या जगात किंवा धकाकीच्या जीवनामध्ये उपास तपास आणि हेल्थ खराब करू नये. तिने स्वतःची हेल्थ सांभाळावी, जेणेकरून कुटुंबाची पण हेल्थ सांभाळता येईल तिला. सुनेने उपास तापास कमी करावे असं म्हणणं आहे सासूबाईंचं. काय हो तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे आजोबांचं वगैरे? उपास तापास केले पाहिजेत की बंद केले पाहिजे? मी तर आजच्या उपासाकडे विरुद्धच आहे. तुम्ही? कारण खायलाच पाहिजे. असं तुमचं म्हणणं आहे? फक्त मी एकच उपवास करतो, संकष्टीचा, बाकी कुठले उपास षष्ठी, वा, माझ्यासाठी. पण तो माझी मिसेस मात्र उपास तपास फारच करते. आणि होय, काय करतात? एकच आमच्याकडे पण संकष्टीचा उपवास असतो. फिश मी खात पण नाही. लहानपणापासून संकष्टीचं. जास्त आम्हाला फिश खायला लागतं अलिबागला असल्यामुळे. अलिबाग हो, माझाही जन्म अलिबागचा. मला माहिती आहे. सगळं जुळून आलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? उपास केले पाहिजे, तपास केले पाहिजे, काय तिचं पर्सनल चॉईस ना. तिने ठरवायचं खायचं की नाही? नाही, पण खावं तिने, म्हणजे फराळाचे पदार्थ खावे आणि हेल्थ आपलं सांभाळा. जरा इकडे त्याला विचारूया माहेरच्यांचं काय म्हणणं आहे. काय हो आई? मावशी हा मावशी बोला. नाही, उपवास केला पाहिजे, थोडासा पोटाला आराम पाहिजे की नाही.
थोडासा. अरे बापरे. आणि ते त्यांचं ते असं काम आहे की शेक दिल्यानंतर 4 तास भूकच लागत नाही. दिवसातनं 2 शेक दिलं तर उपवास पूर्ण. हो का? तुमचं काय म्हणणं? श्रद्धाही असायलाच हवी ना देवावर. नाही पण मला सांगा, उपाशी राहिलं म्हणजे देवावर श्रद्धा नाही, असं उपाशी राहू नये, पूर्ण उपाशी राहू नये. माझंही काहीतरी खावं. फळं वगैरे जास्त. नाही तुमचं नसतं. बरं ठीक आहे. नाही. आता त्यानंतर तुमचं काय म्हणणं? मी उपवासच करत नाही, मला दर 4 तासांनी व्यवस्थित खायला लागतं. तुमचं काय म्हणणं? मला केलेच पाहिजेत उपवास, कारण की मला आधीपासून सवय होती उपवास करायची आणि आता पुन्हा जाडी झाली तर पुन्हा ते डायटिंग करण्यापेक्षा हे उपवास बरे आहेत ना. होऊनच देणार नाही जाणं. अच्छा, तुम्ही होऊ देणार नाही होऊच देणार नाही जाणं. म्हणजे, आणि तुम्ही मात्र वजन वाढवणार त्यांचं. हो, त्यांचं वाढवणार आणि खिशाचं कमी करणार. तर 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडे. पहिली अपेक्षा म्हणजे त्यांनी मला समजून घेतलं पाहिजे, म्हणजे काही माझे चुकलं वगैरे तर समजून सांगायला पाहिजे, ओरडायला नको. काय हो? डिपेंड्स ऑन सिच्युएशन. आता आवाज कमी व्हायला लागला. घाबरायला पाहिजे ना आता बायकोला थोडं. अरे वा. दुसरी अपेक्षा म्हणजे त्यांनी एकदा तरी मला फॉरेनला फिरायला न्यायला पाहिजे. डेफिनेटली वर्षातनं 2दा नेहमी. ह्या एकदा मागतायत, हे 2दा सांगतायत. मजा आहे बाबा. हां. 3. तिसरी अपेक्षा म्हणजे त्यांनी शॉपिंग करायला मला जास्त, म्हणजे मला कपड्यांची खूप आवड आहे, त्यामुळे मला त्यांनी शॉपिंग करायला द्यावी. डेफिनेटली नाही, काहीच हरकत नाही. मलाही आवडतं शॉपिंग करायला. म्हणजे पण माझ्यासाठी. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्या चांगल्या वेळेला आणि वाईट वेळेला पण माझ्या बायकोनी सतत माझी खंबीरपणे साथ दिली पाहिजे. अजिबात न डगमगता तिने मला सपोर्ट केलं पाहिजे. दुसरी अपेक्षा काय हो? करेन, नक्की करेन. 2. दुसरी अपेक्षा अशी की मला फिरायला खूप आवडतं, त्यामुळे मला असं मनात आलं चला आज आपण सिंहगडला जाऊ, तर तिने यायला पाहिजे. किंवा आज आपल्याला जायचं आहे बाहेर, तर लगेच आवरून निघालं पाहिजे. काय हो? पण त्या वेळेला तशी सिच्युएशन पाहिजे ना, नाही तर कुठनं आली शाळेत करू, नो प्रॉब्लेम. त्यांचं एन्जॉय करण्याचं वय आहे. ते केलंच पाहिजे. सासूबाई म्हणतात. जे माझ्या इच्छा आकांक्षा किंवा जे गोल सेटिंग मी केलं की मला हे पाहिजे, या तारखेला हे पाहिजे, तर तिने सारखं मला आठवण केलं पाहिजे, येस आपल्याला गाडी घ्यायची आहे, आपल्याला इथे जायचं या तारखेला. तर हे सतत मला पाठपुरावा केला पाहिजे की येस आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे एखादं टार्गेट किंवा एखादी योजना ती ठरवल्यानंतर ती पूर्णत्वाला जाईपर्यंत वहिनींनी सतत त्यांना त्या बाबतीत आठवण करत राहिलं पाहिजे. किती छान अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं असं जर प्रत्येकाने केलं तर ठरवलेली गोष्ट पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही दोघांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण होत असं म्हणत आमच्या ताईला झी मराठीकडून ही भेट होईल. धन्यवाद. नमस्कार. आता सगळे एकत्र झालेले. हां, पण मला तुम्हाला विचारायचं की आता माहेरी होता, सासरी जाणार, बरोबर, काय मिस करणार? आई वडिलांना मिस करेन आणि मावशींना, सगळ्याच नातेवाईकांना करेन, पण जास्त आई वडील मावशी. काय हो? आम्ही खूप लाडाने तिला वाढवलेली आहे, त्यामुळे खूप आम्हाला जड जाते. पण विश्वास आहे, आई खूप छान आहेत, खूप छान त्यांना तिला सांभाळतील असा विश्वासच आहे. काय हो? असं मला वाटतं की खूप छान सांभाळतील आणि ती चांगल्या घरात गेलेली आहे, हे मला सर्वात जास्त अभिमान वाटतो. काय काय आठवतं तुम्हाला अशा वेळेला घरातून? अशा वेळेला म्हणजे घरी म्हणजे खूपच लाडाने वाढलेली, एकुलती एक मुलगी होती घरात, त्यामुळे खूपच लाडाने वाढलेली आहे. त्यामुळे ते जास्त आठवेल, म्हणजे मम्मीचं मावशीचं बोलणं वगैरे. खूप 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 आठवणी अशा वेळेला दाटून येतात, हो ना? काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? डेफिनेटली काळजी घेईन, सांभाळेन. खाऊ द्या व्यवस्थित. हो, खायला देईन ना, मलाही खायला आवडतं. डाएटच्या कामावरती फिश खायला देईन छान, तिथं आवडतं. नाही डाएटच्या निमित्ताने, नाहीतर नाही देणार मी. तुम्ही काळजी करू नका, देणार त्यांना वेळच्या वेळी. वेळच्या वेळी. तुम्हाला कोणाला काय सांगायचंय का? आई? मला तर मुलगी नाही, माझा एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे माझी सून म्हणजे माझी मुलगीच आहे. तिला जे काही हवे ते तिने करावं, तिची आवड निवड सांभाळावी. मला आजच कळलं की तिला डान्स आवडतं, म्हणजे तिने अजून त्यात प्रोग्रेस करावी. किती छान. खूप मी तिला पाठिंबा देईन. कथक आणि छान संसार करा, एवढीच अपेक्षा आहे. किती छान. त्यामुळे काळजी करू नका, मस्त सासूबाई. हो, खरंच. वा, छान घर मिळणं यापेक्षा दुसरं काय पाहिजे? छान सासर मिळणं यापेक्षा दुसरं काय पाहिजे? कारण आमच्या ताईच्या सुखामध्ये माहेरचे सगळे आनंद मानत असतात आणि तिला सुख मिळावं हीच इच्छा आणि अपेक्षा सगळ्यांची असते. आता ताई सासरी निघालेली आहे, ताईची पाठवणी करणार आहोत आपण पैठणी देऊन, पण ती करत असताना ते आव्हान ताईने स्वीकारायचं आहे. तुम्ही स्वीकारणार, ते स्वीकारणार का घरातले कोण स्वीकारणार ते बघूया.
हा चेंडू इथून टाकायचा आणि तो जाऊन थांबला पाहिजे. 10 संधी आहेत. एक चेंडू थांबला तरी सुद्धा चालणार आहे. घ्या बघूया काय होणार. चला 1 नाही. अभिनंदन. शेवटचा चेंडू आणि ताई म्हणाली पैठणी मीच पटकावणार, त्यांना संधीच नाही देणार. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. डाकेंच्या कुटुंबातली ताई आता सासरी म्हणजे पाटलांकडे निघालेली आहे. ताईला शुभेच्छा देऊया आणि देऊया तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टर होणार असून मी या घरचीचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.